काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांचे नेते आणि महायुतीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जनसन्मान रॅलीचा दौरा होता। गेली काही दिवस त्यांचा हा दौरा राज्यभर सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काल आंबेगाव आणि जुन्नर आणि शिरूर तालुक्यात दौरा होता। जुन्नर तालुक्यामध्ये जनसन्मान रॅलीचा त्यांचा जो कार्यक्रम होता तो पक्षाचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे महायुतीतला जे घटक असल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत। किंबहुना त्यांच्या कार्यक्रमाला काल इथे जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनाचा त्या जनसन्मान रॅलीला कुठेही काडीचाही विरोध नव्हता। तो राहणार पण नाही, कारण तो त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे। पक्षाच्या माध्यमातून सरकारच्या योजना पोहोचवण्याचं ते काम करतायत आणि त्यामुळं त्यांच्या रॅलीला, त्यांच्या महिलांच्या सभेला किंवा त्यांच्या पर्सनल काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असतील तर त्यांना कुठेही भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही किंवा आमच्या स्थानिक नेतृत्वाचा देखील विरोध नाही। पण काल जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या घटनेचं सगळ्या मीडियामध्ये आलं। मीडियामध्ये आल्यानंतर साहजिकच आमच्या पक्षाच्या नेत्यांनीही माझ्याकडनं माहिती घेतली। आपल्या मीडियातल्या देखील काही बंधूंनी भगिनींनी मला संपर्क केला, परंतु एखाद्या विषयाची पूर्ण माहिती नसेल तो विषय अर्धवट मांडू नये किंवा तो विषय अधिक चुकीच्या पद्धतीने ताणू नये हे मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे या विषयाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपल्याशी बोलणं किंवा प्रतिक्रिया देणं योग्य नव्हतं आणि त्यामुळे आज मी आमच्या इथल्या विधानसभा निवडणूक प्रमुख जुन्नरच्या आमच्या भाजपच्या नेत्या आदरणीय आशाताई बुचके असतील, आमचे तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे असतील, माननीय गणेशजी कवडे असतील, आमचे इथले विधानसभेचे संयोजक असतील, आमचे पक्षाचे पदाधिकारी असतील, यांची देखील आज भेट घेतली। ताईंना हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलं होतं। त्यांच्या थोडंसं मणक्याला दुखापत आहे आणि त्यांचा आवाज अजून क्लिअर नाही, त्यामुळे त्यांची घरी जाऊन भेट घेतली। विशेष करून काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी देखील मी संपर्क केला, आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांशी देखील मी बोललो आणि या सगळ्या विषयाची नीट माहिती घेतली। कारण याच्यामध्ये महायुतीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची भारतीय जनता पक्ष एकत्र राज्यात काम करतो आहे। एकत्र निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे आणि अशा स्थितीमध्ये काल जे जुन्नर तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे ती नक्की कशामुळे घडली, त्याच्या पाठीमागं ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याच वेळा पुढे येत नाहीत आणि बऱ्याच वेळा एखाद्या पक्षाच्या नेत्यांना अर्धवट माहिती जाते आणि मग अर्धवट माहितीच्या अधिकारी एखादा प्रतिक्रिया पदाधिकारी व्यक्त करतो आणि त्याच्यावर पुन्हा वाद तयार होतात। त्यामुळे तो एकंदरीत तो विषय आपल्याला नीट माहिती असला पाहिजे आणि मगच प्रतिक्रिया दिली पाहिजे। त्यामुळे मी आज सकाळी या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली आणि काल ज्या पत्रकार बंधूंनी फोन केला, काल त्यांच्याशी मी बोलू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व। आज पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुमच्या समोर माझी भूमिका मांडतोय। एकतर महायुतीमध्ये आम्ही सगळेजण एकत्र आहोत, एकमेकाचा सन्मान करणं, एकमेकाला रिस्पेक्ट देणं आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। परंतु अजून कुठेही विधानसभेच्या जागांचं वाटप झालेलं नाही, अजून कुठेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत आणि त्यामुळं आता आम्ही महायुती म्हणून राज्य सरकारने घेतलेले निर्णय, लोकांच्या हिताच्या योजना त्या लोकांच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीने मांडणं। परवाही आमचं या ठिकाणी ओझरला भारतीय जनता पक्षाचं जिल्ह्याचं आमचं अधिवेशन झालं, कारण हा आमचा राज्याचा कार्यक्रम होता आणि जिल्ह्याचं आमचं ते पक्षाचं अधिवेशन होतं। आमचे सगळे पदाधिकारी आले, मी पण त्या ठिकाणी आलो होतो। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील अशा प्रकारे जनसन्मान रॅली केलेली आहे, आम्ही अधिवेशन घेतो आहे। त्यामुळे प्रत्येक पक्ष त्यांच्या पद्धतीनं सरकारच्या योजना मांडतोय आणि पक्षाचं काम वाढवतोय, त्याला एकमेकाला विरोध असण्याचं काहीच कारण नाही। बऱ्याच वेळा चुकीची माहिती येते की यांनी पक्षाच्या रॅलीला विरोध केला, पक्षाच्या कार्यक्रमाला विरोध केला, तर असं अजिबात नाहीये। आमच्या सगळ्या नेत्यांशी मी चर्चा केली आणि त्यांची भूमिका आहे की आम्ही कधीच कुठल्या पक्षाच्या कार्यक्रमाला विरोध केलेला नाही, त्यांचा आदरच केलेला आहे, त्यांचा तो अधिकार आहे। त्यामुळे आम्ही त्यांना विरोध केला नाही आणि भविष्यात देखील करणार नाही, त्यांचा तो अधिकार आहे। या उलट आपण पाहिलं असेल तर जुन्नर तालुक्याचा दौरा संपल्यानंतर अजितदादा पवारांचा दौरा हा आंबेगाव तालुक्यामध्ये होता आणि आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी नियोजित त्यांच्या जनसन्मान रॅलीचा महिलांचा मेळावा झाल्यानंतर महायुतीची बैठक देखील घेतली आणि महायुतीची बैठक घेतल्यानंतर महायुतीची बैठक घेण्यासाठी तिथले आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला। जिल्हाध्यक्ष म्हणून मलाही त्यांच्याकडनं संपर्क झाला आणि मग आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की महायुतीची बैठक, महायुतीचे जे एक नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा घेणार असतील आणि समन्वय साधणार असेल तर आपण गेलं पाहिजे आणि म्हणून आमचे 50-60 कार्यकर्ते त्या बैठकीला गेले होते। त्या ठिकाणी अतिशय चांगली चर्चा झाली, संवाद झाला। आमच्या कार्यकर्त्यांनी काही सूचना केल्या की महायुती म्हणून समोर जात असताना निवडणुकीला आपला समन्वय पाहिजे, एकमेकाशी आपण बोललं पाहिजे, बैठका व्हायला पाहिजे, तालुक्याला एक समन्वय समिती पाहिजे, जिल्ह्याला समन्वय समिती पाहिजे आणि आपण सगळे कार्यक्रम एकमेकाला सांगितले पाहिजे, अशी चर्चा झाली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी मान्य केली की होय, आपल्याला समन्वय चांगला करावा लागेल। परंतु इथे जी घटना घडली, इथे जे जुन्नर तालुक्यात आंदोलन झालं त्याचं कारण असं होतं
की या ठिकाणी जुन्नर तालुका पर्यटनामध्ये पुढे नेण्यासाठी सगळेच नेते, एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, त्या काळातले या तालुक्यातले नेते असतील, सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि सगळे जर प्रयत्नशील आहे आणि चांगली गोष्ट आहे. कारण जुन्नर तालुक्यामध्ये काही MIDC नाहीत आणि त्यामुळे जुन्नर तालुका विकासाच्या प्रक्रियेत पुढे न्यायचा असेल तर इथे पर्यटनाला चालना देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे अजितदादा पवारांनी त्यांच्या जनसन्मान रॅलीमध्ये जिथं काही थोडा वेळ मिळतो त्यांनी काही ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या, काही ठिकाणी महायुतीची समन्वय बैठका घेतल्या. त्यामुळे इथं त्यांनी बैठक घेतली हेही चुकीचं नाही. त्यांनी बैठक घेणं, चालना देणं हे त्यांचा कर्तव्याचा भाग आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. फक्त ज्या वेळेला एखादी प्रशासकीय बैठक एखाद्या तालुक्यामध्ये होते त्यावेळेला साधारणपणानं जे आयोजक स्थानिक असतात, ज्या आयोजकांना सांगितलेलं असतं की तुम्ही अशा प्रकारची बैठक अरेंज करा, त्यावेळेला स्थानिक आयोजकांनी ज्यावेळेला शासकीय बैठक आपण घेतो आहे त्यावेळेला आपण या शासकीय कामावरती परिणाम करणारे जे घटक आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आजीबाजी लोकप्रतिनिधी आहेत किंवा सरकारमधले महायुतीचे घटक आहेत, त्यांना जर आपण साधी प्रेमानं कल्पना दिली असती, फोन केला असता, पत्र दिलं असतं की आपण या बैठकीला यावं, अशी बैठक आहे आणि तुम्ही चांगल्या सूचना याच्यामध्ये करा, तर मला वाटतं हे काही घडलं नसतं. तर साधारणपणानं काल चर्चा अशी होती की ती पक्षाची पर्यटनाची बैठक आहे. पण आज मी काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला की नक्की खरं काय आहे, कारण ताईने आम्हाला सांगितलं की ही प्रशासकीय बैठक आहे. त्याचं निरोप गटविकास अधिकाऱ्यांकडनं सगळ्या सरपंचांना निरोप गेलेले आहेत आणि तहसीलदारांनी स्वतः, तहसीलदार जे आपले आहेत डॉक्टर सुनील शेळके यांनी त्या ठिकाणी जे पत्र काढलेलं आहे ती पत्राची कॉपी देखील मला मिळाली. त्याच्यामध्ये त्यांनी पर्यटन क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांना पत्र दिले, आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना पत्र दिले, पर्यटनासाठी जे मार्गदर्शन म्हणून गाईड म्हणून जे काम करतात त्यांना पत्र दिलंय, देवस्थान ट्रस्ट जे इथं आहेत जसे आमचे गणेश भाऊ आहेत तर त्या देवस्थान ट्रस्टच्या लोकांना त्यांनी पत्र दिलंय आणि हॉटेल, रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन केंद्राला पत्र दिलंय. याच्यावरून त्या पत्राची कॉपी तुम्हाला आता मेल किंवा मिळाली असेल दुपारी. तर याच्यावरून हे लक्षात घ्या की पर्यटन वाढीसाठी ज्या ज्या घटकांची मदत पाहिजे त्या सगळ्या घटकांना पत्र दिले. म्हणजे एका बाजूला तुम्ही हॉटेलच्या मालकालाही पत्र देत आहे, मग साहजिक अपेक्षा आहे की आशाताई बुचके 4 टर्म इथे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्या जिल्हा नियोजन समितीवर पदसिद्ध आहेत, DPC मध्ये आहेत. पर्यटनचा बराचसा भाग हा आपल्या क वर्ग पर्यटनाचा भाग हा DPCचा आहे, जिल्हा नियोजन समितीचा आहे. आणि मग मी देखील जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करतो. मी देखील एक पर्यटन स्थळ आता विकसित केले आणि हजारो लोक त्या पर्यटन स्थळाला व्हिजिट करतायत. त्या ताईंच्या डोक्यात देखील अनेक चांगल्या कल्पना पर्यटन विकास इथं आहेत. त्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत, तर त्यांची अपेक्षा होती की मला याच्यातलं जर पत्र आलं असतं मी गेले असते आणि मी चांगल्या सूचना केल्या असत्या, त्यांची ही माफक अपेक्षा होती. याच्यात मूळ जी चूक झालेली आहे ती मी याच्यामध्ये सगळा माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की आयोजकांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितलं ही पक्षाची बैठक आहे आणि अधिकाऱ्यांनी मात्र इथं स्थानिकांना सांगितलं ही प्रशासकीय बैठक आहे. आणि मग प्रशासकीय बैठक असल्यानंतर साधारणपणानं जो लोकप्रतिनिधी असतो त्याची अपेक्षा असते की बाबा मला याच्यात बोलावं, माझ्या काही सूचना घ्याव्यात, माझ्या पण काही चांगल्या कल्पना आहे, मला वाटतं जुन्नर तालुका परिणाम पुढे जावा, आणि म्हणून त्यांची त्या माफक अपेक्षा होती. ज्यावेळेला काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असतील किंवा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर असतील यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या तर त्यांना असं सांगण्यात आलं की ही पक्षाची बैठक आहे आणि म्हणून त्यांनी ती प्रतिक्रिया दिली की पक्षाच्या बैठकीला भाजपच्या लोकांना बोलवायची काही गरज नाही. आणि ते बरोबर आहे, पक्षाच्या बैठकीला इतर पक्षाच्या लोकांना बोलवण्याची काहीच गरज नाही. पण त्यांना हे माहित नव्हतं की प्रशासकीय बैठक आहे, त्याचं पत्र तहसीलदारांनी सन्माननी काढलेलं आहे, गटविकास अधिकाऱ्यांनी सगळ्यांना फोन केलेले आहेत आणि ज्यावेळी अधिकृतपणानं शासनाचा सिंबल वापरून ज्यावेळेला तहसीलदार पत्र काढतायत त्यावेळी ती प्रशासकीय बैठक आहे. आणि त्यामुळं हा थोडासा गोंधळ झालेला आहे, त्याच्यामध्ये समन्वय चुकलेला आहे आणि त्याच्यामुळं कालची घटना ही घडलेली आहे. आणि त्यामुळं यापुढे अशी घटना होऊ नये. प्रशासकीय बैठकीला जे अनुभवी, नुसते भारतीय जनता पक्ष नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कदाचित विरोधी पक्षाचा देखील एखादा लोकप्रतिनिधी असेल तर त्या लोकप्रतिनिधीला देखील कळवलं पाहिजे प्रशासनानं आणि सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांच्या सूचना ऐकल्या पाहिजे. आणि आम्हाला याचाही अनुभव आहे की अजितदादा पवार ज्यावेळी पालकमंत्री म्हणून काम करतात त्यावेळेला ते विरोधी पक्षाच्या आमदारांचं देखील DPCत ऐकतात, ते आमच्या DPC मेंबरचं देखील ऐकतात आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या प्रश्न मार्गी लावण्याचा देखील प्रयत्न करतात. त्यामुळं मला वाटत नाही की त्यांचा हेतू वाईट असेल, त्यांचा हेतू नक्की चांगला आहे, पर्यटनाला चालना द्यावा. ही स्थानिक पातळीवर झालेली चूक आहे. तर माझी स्थानिक जे कोणी आयोजक असतील त्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांना बरोबर घेण्याची आवश्यकता आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय बैठकांना सगळ्यांना बोलवलं पाहिजे आणि आपण बोलून या पर्यटनाला जुन्नर तालुक्याला पुढे नेलं पाहिजे. ती जर चूक झाली नसती तर आंदोलन देखील झालं नसतं. आणि क्रिया प्रतिक्रिया तर शेवटी प्रत्येकाचे काम करायची एक स्टाईल आहे, त्या स्टाईलने तो काम करत असतो, त्याच्यावरून काही घटना घडतात आणि याचा परिणाम काही राज्याच्या महायुतीवर होणार नाही किंवा याच्यातून काही चुकीचा मेसेज जाणार नाही, यासाठी आम्ही सगळेजण काळजी घेऊ. परंतु प्रशासकीय बैठकीला सगळ्यांना बोलवावं अशी आमची त्यांना अतिशय नम्र विनंती आहे की महायुतीतलं चांगलं वातावरण टिकवायचं असेल तर आपण एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे.
तुमच्या पक्षाचे कार्यक्रम तुम्ही बिनधास्त एकमेकांनी करावेत, त्याला काही हस्तक्षेप नाही. परंतु प्रशासकीय बैठकीला एकमेकाला बोलवा. ते बोलवलं असतं तर हा याच्यातला कुठलाही प्रकार झाला नसता. प्रशासकीय अधिकाऱ्यांना तुम्ही फोन केला होता, ते काय म्हणतात? नाही, मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की आम्हाला अधिकृत सूचना आलेल्या होत्या की पर्यटनाची बैठक अरेंज करा आणि पर्यटनाच्या संबंधी ज्यांची मत होईल त्या सगळ्यांना कळवा. आणि त्याच्यामुळे आम्ही लेखी पत्र काढलेलं आहे, त्या लोकांना कळवलेलं आहे. मग ते मी त्यांना विचारलं की बाबा मग लोकप्रतिनिधींना कळवलं गेलं नाही, त्यांना पत्र गेली नाही, तुमचं पत्र आलेलं आहे. तर अधिकाऱ्यांची याच्यात अडचण आहे, कारण अधिकाऱ्यांना कोणतरी सूचना करत तसं अधिकारी ऐकतात. तर अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आलं की आपण सगळ्यांना बोलवायला पाहिजे होतं आणि सगळे लोकप्रतिनिधी याला आले असते तर अशा काही प्रकार झाले नसते. त्यामुळे प्रशासनाची देखील चूक लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळे आता ते नक्की त्यांना कुणी सांगितलं, का सांगितलं, यांना बोलवा त्यांना बोलवा, ते हा नंतर पुढे काही दिवसांनी विषय पुढे येईल की हे कशामुळे चूक झाली. तुम्ही वारंवार चूक 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 ह्याचा उल्लेख करताय, ही जाणीवपूर्वक चूक आहे की नकळत झालेला प्रकार आहे? नाही, आता याचा शोध घ्यावा लागेल. परंतु प्रशासकीय बैठकीला अमुकालाच बोलवावं तमुकाला बोलवणे असं कधी होत नाही. प्रशासकीय बैठकीसाठी जे जे आवश्यक आहे ते सगळ्यांना बोलवावं लागतं आणि ते बोलवलं गेलं नाही हाच आक्षेप आशाताईंचा आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा होता. आम्हालाही बोलवावं आणि प्रशासकीय बैठक असेल तर एकनाथजी शिंदे, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचाही फोटो आपण वापरावा, पक्षाच्या रॅलीमध्ये वापरावा न वापरावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु साधारणपणानं कोणताही नेता ज्या वेळेला तिथे सरकारी कार्यक्रम करतो त्यावेळी पदसिद्ध जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री त्यांचे फोटो टाकत असतो, त्यांची नावं टाकत असतो आणि अशा पद्धतीचा एक प्रोटोकॉल आहे. तो प्रोटोकॉल वापरला गेला नाही किंवा झाला नाही तर त्याच्यामुळं झालेला हा प्रॉब्लेम आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आमदार अतुल बेनके आहेत, त्यांच्याशी तुमचा काही संपर्क झाला? नाही, आता याच्यात कागदावर इथं आयोजक कुठे दिसत नाही, ते होते की कोण होते ते. इथं आता सरकारी जे पत्र आहे ते तहसीलदारांचं आहे आणि गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंचांना निरोप दिलेत आणि तहसीलदारांनी अजेंडा काढलेला आहे. त्यामुळे आता अधिकारी काय असं कोणाचं नाव घेणार नाही ती आम्हाला कोणी सांगितलं. परंतु हे नियोजन अधिकाऱ्यांनी केलेलं होतं, अधिकाऱ्यांकडे निरोप गेलेले होते. त्याच्यामुळे आता ते कार्यालय कोणी ठरवलं, कोणी बोर्ड लावले हे ते याच्या शोधात जाणं जरा अवघड आहे. त्याच्या शोधात आम्ही जाणार नाही. आमचा एवढाच प्रयत्न आहे की बाबा हे घडलं कशामुळं, तर यामुळे घडलं, तर यापुढे घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर महायुतीतलं वातावरण चांगलं राहील आणि आपल्याला निवडणुकीला चांगल्या पद्धतीने सामोरं जाता येईल. अतुल बेनकेंना तुमचा सल्ला? नाही, मी त्यांनाच कसा सल्ला देणार, त्यांचा पक्ष वेगळा आहे, ते आमदार आहेत. मी काही कोणाला सल्ला देणार नाही. माझी भूमिका हीच आहे, घडलेली घटना का घडली ते समजून घेणं, दोन्ही बाजू सगळ्या ऐकून घेणं. कारण आम्हालाही पक्षाच्या नेत्यांनी माहिती मागवलेली आहे, त्यांना याची माहिती हवी आहे आणि मी दुपारी सगळी माहिती घेऊन आमच्या पक्षाच्या नेत्यांना देखील पाठवली की हे या घडलं हे नेत्यांना राष्ट्रवादीच्या वेगळं सांगितलं गेलं आणि अधिकाऱ्यांनी वेगळे अजेंडे काढले, त्याच्यामुळे झालेली घटना आहे. तुम्ही ते असं वारंवार असं म्हणताय की नेत्यांना वेगळं सांगितलं आणि खाली बैठक प्रशासकीय लागली, वास्तवात शक्य आहे का? हो, नाही, बघा, ज्या वेळेला पक्षाचे नेते प्रतिक्रिया देतात त्यांची साहजिक होती की पक्षाचा कार्यक्रम असेल तर आम्ही कशाला कोणाला बोलवू. म्हणजे त्यांना असं सांगितलं होतं की हा सगळा दौरा पक्षाचा आहे. एखाद्या पक्षाच्या दौऱ्यात एखादी प्रशासकीय बैठक, तो उपमुख्यमंत्री अजितदादा अधिकारी प्रशासकीय बैठक घेणार, त्यामुळे त्यांनी ती प्रशासकीय बैठक घेतली वेळ असल्यामुळे त्यांना. मग त्याच्यामुळं त्यांना सांगितलं गेलं पाहिजे होतं की प्रशासकीय बैठक आहे ना, आपण एवढेच लोक बोलले, ह्या लोकांना बोलवलं नाही, तरी त्यांनी सुधारणा असतं. ते आता आयोजकांनी कुणी चूक केली तर ते त्यांचे नेते पण शोधतील. आम्ही त्यांना विनंती करू की बाबा तुमच्या आयोजकांनी चूक झालेली आहे, ती दुरुस्त करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांना विचारू, ते सांगू त्यांना, ते पण शोध घेतली, सांगतील त्यांना, सूचना करतील. त्याच्या कार्यालयाच्या बाहेरच बोर्ड लागले होते की बैठकीची, तर मग अजितदादांनी ते बोर्ड पाहिले नव्हते. आता साधारणतः असं आहे, तुम्हाला मी सांगतो, कोणताही नेता एका दिवसामध्ये इतके कार्यक्रम करतो तर त्यावेळेला प्रत्येकाचा बोर्ड फोटो नाव ते पाहतील असं नाही, लक्षात घ्या. हे स्थानिक माणसाची जबाबदारी आहे की बाबा आपण सगळ्यांना बोलवणं. आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा फोटो लागणं ते साहजिक आहे, त्यांचा फोटो लावणं तिथं हरकत नाही, ते पालकमंत्री आहे. परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचाही फोटो यायला पाहिजे आणि याच्याबद्दल त्या ठिकाणी स्थानिकाच्या आयोजकांची 100% चूक आहे. असं आहे, अजितदादा असं जाणीवपूर्वक चूक करणार नाही. मग त्यांनी आंबेगावला महायुतीची बैठक घेतली नसती. आंबेगावला त्यांनी महायुतीची बैठक घेतली, भाजपच्या लोकांना सन्मानजनक बोलवलं, स्वतः वळसे पाटील साहेबांनी संपर्क केला आणि तिथे चांगली बैठक झाली, सगळ्यांचं ऐकून घेतलं, भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी ऐकलं. त्यामुळे त्यांचा हेतू वाईट असेल अजितदादांचा असं मला वाटत नाही. अजित पवारांचं एक स्टेटमेंट त्यांनी कालच्या घटनेवर स्टेटमेंट असं दिलंय की आमच्याकडे पुण्यात जेव्हा भाजपचे कार्यक्रम होतात तेव्हा त्यांचे बोर्ड लागणार, आम्ही काय अपेक्षा करावी की आमचे बोर्ड लागले म्हणून? मग आमची अपेक्षा नाही ना, आमची त्यांच्या रॅलीमध्ये, जन्मसन्मान रॅलीमध्ये आमच्या फोटासह काढीची अपेक्षा नाही. त्यांच्या पक्षाचा अधिकारी स्वतंत्र त्यांचीच बॅनर लावणार, आमच्या पक्षाचे नेते कसे लावतील? फक्त झालेला प्रॉब्लेम हा प्रशासकीय बैठकीमधला आहे. हा त्यांच्या जन्मसन्मान रॅलीला आशाताईंचा, भाजपचा एक काडीचाही विरोध नाही. त्यांनी त्यांचेच फोटो लावावे, त्यांची जाहिरात करावी, त्यांचा तो अधिकार आहे. त्यांचं स्टेटमेंट काही चुकीचं नाही, आमचं पण स्टेटमेंट तेच आहे.
आता समजा डीपीसीची बैठक आहे, डीपीसी बैठकीला ते म्हणतात का शिवसेनेचा आमदार तू येऊ नको, काँग्रेसचा आमदार तू येऊ नको, जे तिथं अपेक्षित सगळ्यांना यावं लागतं, सगळेजण येतात. सुद्धा त्यांना सांगितलं जिथं निदर्शन करण्याचं कारण नव्हतं, कुणी माहिती एकटीला गालबोट लावण्याचं काम करत असतील तर त्यांना सतत ताकीद दिली पाहिजे असं त्यांनी स्टेटमेंट दिलं. त्यांना हेच सांगितलं होतं की हा पक्षाचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलं. हा प्रशासकीय कार्यक्रम आहे ना, अजेंडा तहसीलदारांनी काढला आहे हे त्यांना कळवलंच नाही शेवटपर्यंत. अशी एक चर्चा आहे की जो हा झाला हा वरिष्ठ पातळी नाही का त्यांना आंदोलन करण्यास नाही, ह्या स्थानिक पातळीचा जुन्नरपुरता विषय आहे, हा राज्यातला कुठला विषय नाहीये. बाकी ठिकाणी महायुतीचं चांगलं वातावरण आहे आणि शेजारी आंबेगावला बैठक झाली ना महायुतीची, यशस्वी बैठक झाली शेजारी तुमच्या तालुक्यात. भाजपचे नेते आशा बुचके यांनी थेट अजित पवारांवर सुद्धा घोषणाबाजी केली, पिट्या वगैरे शब्द. नाही, आता असं आहे की ज्या वेळेला एखादं आंदोलन एकदम आक्रमक असतं त्यावेळी ती प्रत्येकाची काम करायची स्टाईल आहे. आता आशाताई आक्रमक नेते आहेत तर त्यांची ती स्टाईलने त्यांनी आंदोलन केलं असेल. आंदोलनामध्ये असं स्टेटमेंट होणं, घोषणा होणं ह्या गोष्टी घडतात. आंदोलन असल्यामुळे ते घडलं असेल. ते असं जाणीवपूर्वक त्या कधी खासगी बैठकीमध्ये भाषणामध्ये असा वेळावाकडा कोणाचा उल्लेख करत नाहीत ते आणि करणार पण नाहीत. नाही, काय होणार नाही, तालुक्यापुरता विषय आहे. बाकी ठिकाणी महायुतीचं वातावरण चांगलं राहील जिल्ह्यात, सगळे एकत्र काम करतील, सगळे एकमेकाला विचारतील. उलट काय याच्यामध्ये लूज फॉल कालच्या याच्यात राहिले ते दुरुस्त करतील की काय चुकलं बाबा आपलं दुरुस्त करायला पाहिजे. अतुल बेनके आणि आशाताई बुचके यांच्यामध्ये समेट नाही, आता असं आहे महायुतीचं असं ठरलंय की आता जिल्ह्याला समन्वय समिती करायची आणि तालुक्याला समन्वय समिती करायची. त्या समन्वय समित्या लवकर होतील आणि त्याच्या बैठका होतील. त्या बैठकीमध्ये विषय पुढे येईल त्यावेळी आपण चर्चा करू त्यांच्याशी. अशा त्यांनी काल जे निदर्शन केलं त्याला तुमचा पाठिंबा आहे का? नाही, असं नाही, तो स्थानिक पातळीचा विषय आहे. त्याने आंदोलन का केलं ते आज आम्ही समजून घेतलं. आंदोलन त्या करणार आहेत नाही, असं भाजप म्हणून केलं तर ते भाजपचे नेतेच नाही इथल्या, सगळे भाजप त्यांच्याबरोबर संघटना आहे. नाही, असं पाठिंबा घेऊन आहे तो स्थानिक पातळीचा इश्यू आहे. माझ्या तालुक्यातला एखादा विषय असतो तो माझ्या पुरता असतो, तो काही पक्ष म्हणून नसतो जिल्ह्यामध्ये. हा स्थानिक पुरता विषय जुन्नरपुरता त्यांचा आहे आणि त्यामुळे त्यांनी केलं आंदोलन. आता आम्ही समजून घेतलं का आंदोलन केलं त्यांनी माहिती असताना, तर मग हे विषय पुढे आले. मग ह्या बाजूला पण विचार भाऊ तुमचं काय प्रतिक्रिया, तुम्ही त्यांना का कळवलं नाही, कळवणं अपेक्षित होतं. मग आता महायुतीच्या समन्वय समितीची चर्चा होईल त्याची. चाकणकर म्हणाला स्टंट आहे, तुम्हाला वाटतं का स्टंट आहे? काय सांगा तुम्ही? नाही, आता त्यांना काय माहिती मिळेल, मी तुम्हाला तेच सांगितलं की तटकरे साहेबांना चाकणकर नाही पक्षाची बैठक असताना यांनी आंदोलन केलंय. मग त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट त्यामुळे आले. त्यांना जर कळलं असं ही प्रशासकीय बैठक आहे, अजेंडा तहसीलदारांनी काढलेला आहे, सगळं केलं, तर त्यांनी पण ती प्रतिक्रिया दिली नसती. आपले तालुका प्रमुख आहेत किंवा आशा बुचके आहेत, त्यांनी थेट अतुल बेनके यांच्यावरच आरोप केलाय, जाणीवपूर्वक त्यांनी हा प्रकार घडवून आणलेला आहे असं त्यांचा आरोप. नाही, त्यांना जी स्थानिक माहिती मिळाली, त्यांचा जो समज गैरसमज जे काय झाला असेल त्याच्यावर ती प्रतिक्रिया आलेली आहे, लक्षात घ्या. तर ती त्यांना ते त्याचं उत्तर देतील का प्रतिक्रिया दिली त्यांनी, त्यांना असं का वाटलं. साहेब आता आपण खुलासा करतोय महायुतीच, मग महायुतीचे बाकीचे कार्यकर्त्यांना काय बोलवलं? माझं म्हणणं ते सगळ्यांना बोलवलं पाहिजे महायुतीच्या. नाही, आता हे आंदोलन भाजप म्हणून झाल्यामुळे प्रतिक्रिया आली म्हणून मी भाजपच्या वतीने स्पष्टीकरण करतोय त्याचं. महायुतीची बैठक असं आम्ही सगळ्यांना बोलणार आहे. तालुक्यात आंदोलन, तालुक्यापुरता विषय असंही म्हणताय, भाजपचं आंदोलन आहे असंही म्हणताय. तुमचा त्याला एकच मिनिट, तुमचा त्याला पाठिंबा आहे का त्याच्यावर तुम्ही क्लिअर बोलत नाही. पक्ष भाजप म्हणून तुम्ही कोणताही वरचा नेता असं कोणालाही आंदोलन करायला सांगत नाही. स्थानिक पातळीवरती हे संघटना चालवताना काम करण्याचे त्याचे अधिकार आहेत की मला योग्य काय वाटतं, माझ्या अन्याय होतोय का, माझ्या दुर्लक्ष होतंय का, त्याचा आवाज फोडणं त्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे कार्यकर्ते काम करत असतात. परंतु समन्वय राहणं हे जिल्ह्याचं, राज्याचं कर्तव्य आहे. कोणाच चुकलं, ज्याचं चुकलं त्याला समन्वय समितीमध्ये सांगतील की तुमचं चुकलेलं आहे, हे सांगतील ना वरचे नेते. आंदोलन केलं ते बरोबर का चूक? नाही, असं आहे बघा, त्यांना जी गरज वाटली, त्यांना जो अनुभव आला त्यानुसार त्यांनी आंदोलन केलं. ते बरोबर चूक यावेळी दोन्ही बाजू येतील आणि आता समन्वय समिती दिले ना, मग हे आमची एवढी भूमिका आहे की ही प्रशासकीय बैठक होती, अजेंडा निघाला होता म्हणून त्यांनी आंदोलन केलं. कारण मी त्यांना विचारलं की बाबा आपण का आंदोलन करतोय, तर ते सगळे कागद त्यांनी दाखवले, तिथले फोटो आम्ही पाहिले, व्हिडिओ पाहिले, बैठक बघितली, व्हिडिओनी सांगितलं हो मी सगळ्या सरपंचांना फोन केले, तहसीलदारांनी अजेंडा काढला. मग हे बाजू त्यामुळे पुढे आले. आता ते बाजू आम्ही तुमच्यासमोर मांडतोय जिल्ह्याच्या बैठकीत. भारतीय जनता पार्टी म्हणून त्या आंदोलन चूक की बरोबर याचा जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही खुलासा करा. नाही, बघा, एका वाक्यात काही प्रश्नाची उत्तरं एका वाक्यात चूक बरोबर अशी देता येत नाहीत. ही त्या पातळीवर घडतं असं इतर आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना स्थानिक पातळीवर घडतात, नंतर जे वाद मिटतात. हे फक्त जुन्नरला घडतं असं नाहीये. आता समजा दुसरीकडे कोकणातही कोणतरी प्रतिक्रिया देते, कोणतरी त्याच्यावरती क्रिया प्रतिक्रिया चालू येतं. त्यामुळे त्यांचाही तिथं काहीतरी समज असणार ना. तर थोडं इतकं मोठं राज्य आहे, इतकं मोठं सगळे मतदारसंघ आहेत, त्यामुळे थोडंसं कुरबुर होणार आहे. तर त्या कुरबुरीतून मार्ग काढता येईल. प्रशासकीय बैठकीला ह्यांना बोलणं असं काही संकेत आहे की काही नियम आहे? नाही, बघा, साधारणपणानं
आता जसं यांनी पर्यटनाचा विषय नेला, यांनी हॉटेलवाले बोलले, रिसॉर्ट बोलले, पर्यटन संस्था बोलवल्या, तसे जे लोकप्रतिनिधी आहेत आजी माझी त्यांना बोलवणं, किंवा आशाताई बुचके किंवा अन्य काही इथं DPCचे मेंबर जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत, आणि कवर्ग पर्यटन स्थळाची योजना जिल्हा नियोजन समितीची आहे. त्यामुळे या पर्यटनामध्ये DPCचा देखील मोठा वाटा आहे. त्याचे अध्यक्ष पालकमंत्री अजितदादा आहेत. त्यामुळे त्या समितीच्या सदस्य म्हणून ताईंना पत्र लेखी देणं अपेक्षित होतं. द्यायला पाहिजे, बोलवायला पाहिजे. तुम्ही या प्रकारचे वर पुढे तक्रार करणार नाही, काय नाही, आमच्याकडनं पार्टी माहिती घेणार ना, माहिती घेणार शेवटी. असं एवढी घटना घडल्यानंतर त्याची पार्टी माहिती मागवलेली आहे. आम्ही पार्टीला सगळी माहिती देतोय, असं असं घडलेलं आहे. मग आता जिल्ह्याची समन्वय समिती होईल त्यावेळी तो विषय समोर येईल आणि मग त्याच्यातून चर्चा होईल काय चूक कोणाची, कोणी दुरुस्त केलं पाहिजे. पुढच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुढचं वातावरण चांगलं राहील. नाही, हा झालेला विषय जुन्नरपुरता आहे. हा समज गैरसमज आले, उद्या समन्वय समितीच्या बैठकीत सगळे बसले आणि विषय मिटला तर चांगलं राहील वातावरण, काय अडचण नाही ना. जुन्नरला नाही का आता जे तणाव झाला तो तणाव निवडणार का? निवडेल ना, महायुतीची बैठक होईल, तणाव निवडेल, काय अडचण नाही. उद्या आपण बेटकीला तिकीट मिळाल्यानंतर आशा बुचके किंवा भाजपचे कार्यकर्ते, अजून मतदारसंघच फायनल झालेलं नाही की जुन्नर मतदारसंघ कोणाच्या वाट्याला आहे, खेड कोणाच्या वाट्याला आहे, ते अजून जाहीर झालेलं नाहीये. अजितदादांनी पण त्यांच्या भाषणात सांगितलं की ज्यांच्या वाट्याला येईल, जे कोणी उमेदवार असेल त्याला मदत करा. त्यांनी सांगितलं नाही की हा आमच्या वाट्याला आलाय आणि हाच आमचा उमेदवार आहे म्हणून, असं कुठं त्यांनी सांगितलं नाही. तर नेते मंडळी काळजी घेणार आहे. ज्या वेळेला अधिकृत घोषणा होईल की शिवसेनेचे मतदारसंघ शिंदे साहेबांचे कोणते, भाजपचे कोणते आणि अजितदादांचे कोणते, त्यावेळेला मग आपोआपच साधारणपणानं मग त्यावेळी जर जाणीवपूर्वक केलं असतं मग जाणीवपूर्वक म्हणता आलं असतं. अजून मतदारसंघ फायनल नाहीत, उमेदवार काय फायनल नाहीत. त्यामुळे महायुती सगळेजण तयारी करतायत. आशाताई पण विधानसभेच्या जोरात तयारी करतायत, आमदार पण तयारी करतायत, जो महायुतीचा घटक आहे तिन्ही पण, तर ते पण शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे लोक पण तयारी करतायत. आम्ही पण आमच्याकडे भाजप पण तयारी करतो खेळला. आता तर तयारीतच राहणार जोपर्यंत जागा फायनल होऊन जर समजा मी तिथं काही केलं तर मग पक्ष सांगेल की आता तुम्हाला ते करता नाही येणार म्हणून. त्यावेळी जागा फायनल होईल, त्यावेळी जर अशा पद्धतीने घडलं मग ते जाणीवपूर्वक घडवलं असं त्याचा अर्थ होईल. अजून जागा फायनल नाही, त्याच्यामुळे जास्त त्याचा प्रयत्न आहे आणि वेळ लागेल अजून त्याला. दावा आहे का या जागेवर जुन्नरचा? हो, 100%. आम्ही आमचं अधिवेशनच इथं घेतलं, 3,000हून अधिक कार्यकर्ते आमचे होते आणि इथं भारतीय जनता पक्षाला जुन्नर तालुका मिळावा विधानसभा हा आमचा आग्रह आहे. आम्ही मागणी केली आहे पक्षाकडे, जिल्ह्याने आम्ही मागणी नोंदवलेली आहे. आमचा प्रयत्न राहणार आहे जागा मिळायचा. आता जे आंदोलन झालं तुम्ही आता मगापासून म्हणताय की नाही का तो वैयक्तिक तालुक्यापुरता आहे, म्हणजे याच्यात बीजेपीचा संबंध नाही का? नाही, हे बघा, हा तालुक्याचा विषय, तालुक्याची बीजेपीच टाइम बरोबर होती ना. इथलं भारतीय जनता पक्ष त्या चालवत आहे, सगळे कार्यकर्ते एकत्र होते, जुने नवे सगळे एकत्र होते. पण जुन्नरपुरता तालुक्यापुरता विषय आहे, संघटनेचा जरी असला तरी जुन्नरपुरताच विषय हा. तर त्याच्यामुळे आता पक्षाने त्याची नोंद घेतली आहे, माहिती मागवली दोन्ही बाजूनी, पक्ष बैठक घेईल त्याची, असं आहे. पाहून